पश्चिम बंगालमध्ये मतदानाचे 4 टप्पे पार पडले. 3 टप्पे सुरळीत पार पडलेले होते आणि त्यांच्यासोबत असलेले इतर राज्यातली इतर निवडणूक संपलेली. 4था टप्पा जेव्हा इथे होत असताना हिंसाचाराची अतिशय दुर्दैवी अशी घटना समोर आली. त्याचे 2-3 पैलू आहेत. एकतर हिंसाचार झालेला आहे, 4 बळी गेलेले आहेत म्हणून तर दुर्दैवी आहेच आहे. पण याच्यातला जो वाईट भाग आहे आणि ज्याची चर्चा व्हायला पाहिजे तो असा की ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या, सध्याच्या मुख्यमंत्री, काळजीभाऊ मुख्यमंत्री, त्याच्यामुळे एका घटनात्मक पदावर त्या बसलेल्या आहेत. त्यांनी आपल्या भाषणामध्ये असं आवाहन केलं होतं सर्वसामान्य जनतेला म्हणजे मतदारांना की सुरक्षा सैनिक जे आहेत, अर्धसैनिक दलाचे जे जवान आहेत, पॅरामिलिटरी फोर्सेस आपण म्हणतो, की त्यांना घेराव घाला, म्हणजे एक तुकडी त्यांना घेराव घालेल आणि दुसरी मतदान करेल, असं एक ते वक्तव्य होतं. भडकाऊ असं वक्तव्य होतं. आणि दुसरं त्यांच्याच पक्षाच्या नेत्या त्यांनी एक वक्तव्य असं केलं होतं की त्याच्यामध्ये तुम्ही लाठ्या काठ्या घेऊन मतदान केंद्रावरती जा. घटना जी घडलेली आहे ती वाईट अशी आहे की मतदान चालू असताना एक 18 वर्षाचा तरुण पोरगा चक्कर येऊन पडला आणि त्याला काय झाले पाहण्यासाठी सुरक्षा दलाचे जवान जेव्हा तिथे गेले आणि त्याला उचलून जेव्हा नेऊन पाहत होते आणि दवाखान्यात न्यायचे काय चौकशी करत होते, तेव्हा एक गैरसमज असा पसरला की ह्या पोराला नेऊन ते मारहाण करतायत किंवा त्याला दुसरीकडे कुठे घेऊन जात आहेत. तातडीनं जिकडं तिकडं संदेश गेले आणि खूप मोठा जमाव ह्या सुरक्षा सैनिकांवरती चालून आला. त्यांच्या हातातले शस्त्र त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला. ह्या झटापटीमध्ये त्यांनी सुरक्षा रक्षकांनी आत्मरक्षणासाठी म्हणून गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, 4 मतदार बळी पडलेले आहेत, असं ते सगळं हा अधिकृत रिपोर्ट आहे. तिथल्या पोलीस डिस्ट्रिक्ट पोलीस आपण ज्याला आपण म्हणतो SP सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस त्यांच्याकडून आलेला. एक सगळ्यात मोठी अडचणीची गोष्ट अशी आहे की ह्या 4 जणांचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्याच्यावर सगळ्यांनीच निषेध व्यक्त केला. त्या शोकसंतप्त त्या जमावाला शांत करायचा प्रयत्न झाला. त्या लोकांना, त्यांच्या कुटुंबियांना सगळ्यांनी सांत्वना दिली. याबरोबरच अजून एक मृत्यू झालेला होता. आनंद बर्मन म्हणून एक कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. हे तर 4 जण अर्धसैनिक दलांच्या गोळीबारामध्ये मृत्यू पावलेले होते, पण त्याच्यासोबत अजून एक मृत्यू झालेला होता. हे 4 जण मुस्लिम होते आणि ज्याची हत्या करण्यात आली म्हणजे तिथल्या हिंसाचारामध्ये 2 गटांमधल्या, त्याच्यामध्ये जो बळी पडला तो हिंदू होता, राजवंशी अशा दलित समाजाचा होता तो. आता ह्याच्यातून राजकारण असं सुरू झालं. पहिली गोष्ट म्हणजे ममता दीदींसारख्या ज्या प्रत्यक्ष सध्याही पदावरती आहेत, संवैधानिक पदावरती आहेत, कायदा आणि सुव्यवस्थाची ही जबाबदारी हे राज्याची आहे. हे जे सगळे अर्धसैनिक दलाचे पॅरामिलिटरी फोर्सेसचे जवान आपण म्हणतो की त्यांचं काम हे प्रत्यक्ष मतदान केंद्राच्या तिथलं असतं. पण एकूणच सगळी कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणा, त्याच्यासाठी पोलीस दल जे कार्यरत असतं ते राज्य सरकारच्या अखत्यारीत असतं, तेव्हा ते राखणं तुमचं काम होतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बाकी राजकारण काही असो, बाकी तुमचं काय जे काही टीका करायची असो, पण तुम्ही कुठल्याही कारणानं का होईना पोलिसांवरती अत्याचार करायला लावणे, म्हणजे पोलिसांच्या संदर्भामध्ये गैरसमज पसरवणे किंवा अशा सुरक्षा सैनिक दलांवरती, जसं काश्मीरमध्ये पण झालं होतं, त्याच्यात दिल्ली दंगाच्या बाबतीमध्ये आपल्याला असं आढळलं किंवा अहमदाबाद, गुजरातमध्ये पण हे प्रकार घडलेले होते की प्रत्यक्ष पोलिसांवरतीच जमाव पोलिसांवरती चालून जात आहे. बेंगलोरमध्ये घडलं होतं. अशा सातत्यानं प्रत्यक्ष सुरक्षा सैनिकांवरती हल्ले करण्याचे जे प्रकार घडलेले ते फार घातक आहेत. आणि ह्याच्यामध्ये उघडपणे एक मुख्यमंत्री, सध्याही पदावर असलेली व्यक्ती जेव्हा असं भाषण करते आहे की त्यांना घेराव घाला. अजून एक ह्याच्यातली पुढची अडचणीची गोष्ट म्हणजे याचं समर्थन करताना तृणमूलचे प्रवक्ते सगळ्या माध्यमांवरती बोलताना आणि त्यांचे महान सल्लागार स्ट्रॅटेजिस्ट असलेले प्रशांत किशोर या दोघांनी पण त्यांचं समर्थन केलेलं आहे. घेराव घालण्यामध्ये काय चूक आहे? लोकशाहीमध्ये हा हक्क आहे. तुम्ही घेराव कोणाला घालताय लक्षात घ्या ना. तुम्ही जेव्हा सुरक्षा सैनिकांना घेराव घालता असं म्हणतात, नेहमी सुरक्षा सैनिक हे एकूण लोकसंख्येच्या पेक्षा काही जास्त नसतात, त्यांची संख्या अतिशय कमीच असते. आणि जर त्यांना आपण म्हणजे प्रत्यक्ष संवैधानिक पदावर बसणाऱ्या व्यक्ती जर त्यांना सहकार्य करणार नसतील आणि असं वागणार असतील तर त्याच्यामधून एक अतिशय गंभीर अशी समस्या लोकशाहीच्या समोर उभी राहती आहे. म्हणजे जी सगळी प्रशासन यंत्रणा, जसे न्यायपालिका असते, प्रशासन यंत्रणा असते, सुरक्षा सैनिक असतात, पोलीस दल असतं, हे सगळे जे काम करत असतात प्रत्यक्ष सरकार म्हणून, यांच्यामध्ये जर आपसामधल्या काही विसंगती तयार झाल्या आणि त्यांनी आपसामध्ये जर संघर्ष करायला सुरुवात केला तर यादवीसारखी परिस्थिती निर्माण होईल. म्हणजे ममता दीदी किमान हे औचित्य हरून बसल्या. त्यांच्या हे ताळतंत्र राहिलं नाही की आपण टीका करत असताना
पक्षावरती टीका करणं वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही जेव्हा असं म्हणता की गृहमंत्र्यांनी यांना गोळीबाराचे आदेश दिले आणि म्हणून त्यांनी गोळ्या घातल्या आणि आमच्या लोकांचे बळी घेतले आणि ह्याची चौकशी झाली पाहिजे, इतकंच नाही, ह्याच्यासाठीची एक याचिका कलकत्त्याच्या उच्च न्यायालयात दाखल पण झालेली आहे. ही एक गंभीर गोष्ट अशी आहे की जर तुम्ही कुठल्याही कारणानं सुरक्षा दलाला, अर्धसैनिक दलाला, सैन्याला जेव्हा जेव्हा गोळीबार करावा लागतो, त्याच्यामध्ये जेव्हा लोक कुठल्या कारणानं बळी पडतात दुर्दैवाने, तर ती एक सरकारी व्यवस्थेचा भाग असतो तो. असं असताना तुम्ही आणि त्याचे पुन्हा हे त्यांनी घेतलेले बळी आहेत जणू काही खून आहे असं जर म्हणणार असाल तुम्ही, तर त्याच्यामधून एक प्रचंड मोठं एक नवीन विचित्र अशा यादवीला तुम्ही आमंत्रण देत आहात, ज्याच्यामधून आपली सगळी व्यवस्था कोसळून पडेल. म्हणून हा विषय गंभीर का होतो? एखाद्या निवडणुकीमध्ये काही गटामध्ये हाणामारी होती, दुर्दैवाने काही वेळा म्हणजे त्याच्यामध्ये मृत्यू पण होतो, हे आपण समजू शकतो आणि त्याची त्या पद्धतीनं कारवाई होते. याही प्रकरणामध्ये 2 मृत्यू झालेले, ते एक नाही. ह्याच्याशिवाय हे जे 4 लोक मेले पश्चिम बंगालमध्ये CISFच्या जवान किंवा CRPFच्या जवानांच्या गोळीबारामध्ये, ते वेगळे. एक जो मृत्यू झालेला आहे, भाजप कार्यकर्त्याची हत्या झालेली आहे. दुसरा तर प्रकार अजून गंभीर आहे. बिहारमधून एक पोलीसचा अधिकारी अश्विनी कुमार नावाचा पश्चिम बंगालच्या त्या सीमेमध्ये आत येऊन एक मोटरसायकल चोरणारा त्याच्या शोधामध्ये जेव्हा आलेला होता, त्याच्याबरोबर इतर 7 बाकीचे पोलीस पण त्याच्याबरोबर होते. त्या ठिकाणी तो ज्याला शोधत होता त्याच्या गावामध्ये, त्या वस्तीमध्ये गेल्याच्या नंतर तिथे मस्जिदमधून, लाऊडस्पीकरमधून त्याच्या विरोधामध्ये सगळ्यांना गोळा केलं गेलं. प्रचंड मोठा जमावानी त्या पोलिसांना घेरलं. बाकीचे 7 पोलीस पळून गेले. अश्विनी कुमार नावाचा अधिकारी एकटा सापडला. ही बंगालमधली घटना आहे, त्याच निवडणूक काळातली गोष्ट आहे. आणि सगळ्यांनी मिळून त्याचं लिंचिंग केलं, त्याला ठेचून ठेचून ठार मारलं. ही घटना तिथेच घडलेली आहे. म्हणजे तुम्ही जे प्रत्यक्ष सुरक्षा यंत्रणा काम करते आहे त्यांच्यावरती अशा पद्धतीने एका अधिकाऱ्याला तुम्ही वेगळ्या एका प्रकरणामध्ये ठेचून ठार मारलं. 4 लोक जेव्हा सगळ्या एका मोठ्या जमावांनी सुरक्षा सैनिकांनाच घेरलं आणि त्या गोळीबारामध्ये मग दुर्दैवाने हे 4 लोक बळी पडले आणि अजून एक हत्या झाली. ह्याच्यातून प्रत्यक्ष ज्या संस्था सगळ्या एकत्र मिळून हे सरकार चालवण्याची गोष्ट घडवत असतात, त्यांच्यामधला आपसातला संघर्ष आणि तो असा रक्तरंजित. आणि इतकं करून हे लोक पुन्हा न्यायालयामध्ये जाणार. हरीश साळवे यांच्या मुलाखतीच्या बाबतीतला आपण एक उल्लेख केला होता आणि तो पण एक व्हिडिओ आहे की त्यांनी असा उल्लेख अर्णव गोस्वामीला दिलेल्या मुलाखतीत केला होता की असे काही गट आहेत की ज्यांना निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला जिंकता येणे शक्य नाही. हे लक्षात आल्याच्या नंतर ते न्यायालयीन प्रक्रियेचा, न्यायालयीन व्यवस्थेचा गैरवापर करतात. आता ही ममता बॅनर्जीच्या प्रकरणामध्ये या पश्चिम बंगालमधल्या हेच दिसतं आहे की सुरक्षा सैनिक दलांनी जेव्हा त्यांना गोळीबार करावा लागला अपरिहार्यपणे, लोक त्याच्यामध्ये बळी पडल्याच्या नंतर आता हे न्यायालयात गेलेले आहेत. म्हणजे आता ही ते न्यायालय प्रक्रिया वापरणार, मानवाधिकाराचा हनन हे सगळं करणार. पण हे सांगत नाहीत त्याच वेळीस एका पोलीस अधिकाऱ्याची तुम्ही ठेचून ठेचून हत्या केली, लिंचिंग केलं, त्याच्यासाठी मानवाधिकारवाले काय गळा काढणार आहेत? माता जे मानवाधिकारवाले सैनिक दलांनी अपरिहार्यपणे त्यांना गोळीबार करावा लागलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये हे लगेच ओरडाओरडी सुरू करतायत मानवाधिकाराची. मग इथे तर लोकांनी एका पोलीस अधिकाऱ्याची, त्याचा गुन्हा काय आहे तर तो त्याची ड्युटी करत होता, त्याला जे गुन्ह्याचा शोध करण्यासाठी नेमलेला आहे, तो गुन्ह्याचा शोध करण्यासाठी नेमलेला अधिकारी आहे पगारी असा, त्याला तुम्ही हुडकून मुद्दाम त्याची ठेचून लिंचिंग करता, हत्या करता, त्याच्या बाबतीमध्ये हे बोलत नाहीत. याच्यावरती आक्षेप घेताना इतर सगळ्यांनी हे सांगितलं होतं की जेव्हा तृणमूल काँग्रेसच्या वतीनं एक पत्रक काढण्यात आलं आणि निवडणूक आयोगाला देण्यात आलं, तेव्हा ह्या ज्या 4 मुस्लिम व्यक्ती मृत्यू पावल्यात केवळ त्यांचाच उल्लेख आहे. त्या अश्विनी कुमारचा ज्याची ठेचून हत्या केली त्याचा कुठे उल्लेख नाही. आनंद बर्मन म्हणून, देव बर्मन म्हणून ज्याची हत्या करण्यात आली त्याचा कुठे उल्लेख नाही. फक्त जे 4 मुस्लिम तुम्ही जे त्या गोळीबाराला बळी पडले त्यांचाच तुम्ही उल्लेख करून एका प्रकारेनं जातीय विद्वेष, धार्मिक असा विद्वेष पसरवत आहात. ही त्याच्यातली भयानक आणि गंभीर गोष्ट आहे. 3 टप्प्यामध्ये जे मतदान झालं होतं ते तुलनेनं अतिशय शांततेनं झालेलं होतं. इतकंच नाही तर त्या ठिकाणी मतदानाचा टक्काही वाढलेला होता. आणि ह्याच पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार झाले होते. 35% जागा त्याच्यामध्ये दुसऱ्याला अर्धच भरू दिल्या गेले नव्हते. असा प्रकार घडल्याच्या नंतर त्या पार्श्वभूमीवरती
केंद्र सरकारने फार मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा मजबूत केली आणि ह्या निवडणुकीतले 3 टप्पे शांततेनं पार पाडून दाखवले. त्याच्यामुळेच ममता दीदी आणि त्यांच्या पक्ष आणि कार्यकर्त्यांचं पित्त खवळलं आणि त्यांनी कळत नकळतपणे मुद्दा म्हणा आता असा आरोप करावा लागेल की त्यांनी अशा हिंसाचाराला प्रोत्साहन दिलं आणि याच्यामधून ही घटना समोर आली. आज सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा याचा विचार करायची वेळ आलेली आहे की लोकशाही प्रक्रिया अतिशय शांतपणे आणि व्यवस्थित EVMच्या द्वारे आपल्या यंत्रणांनी राबवून दाखवलेली आहे. सर्वसामान्य लोकांनी जे मतदान केलेलं आहे ते पूर्वीच्या मतदानाचा विक्रम मोडणारं आहे. पश्चिम बंगालमधलंही त्या टप्प्यातलं ज्या दिवशी हिंसाचार झाला तेही मतदान 80% इतकं झालेलं आहे. तेव्हा अशा पद्धतीच्या हिंसाचाराला जे प्रोत्साहन देणारे किंवा अप्रत्यक्षरित्या घडवून आणणारे ममता दीदीसारखे जे घटक आहेत त्यांना त्याची कडक एक तर त्यांचा तुम्ही निषेध तर केलाच पाहिजे. शिवाय यांना हे जाणीव करून दिली पाहिजे की अशा पद्धतीचं राजकारण, हिंसक राजकारण हे आपल्या लोकशाहीमध्ये चालणार नाही. त्याला आम्ही काडीचीही किंमत देत नाही.